पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सरकार, अंकु, सरकार, अंकु। शंतनू, या सुरवेंनी सासू सुनांना एकत्र बोलवलंय बारशाला। त्या बाळाचं नशीब भयंकर आहे। पण मला तर खूप टेन्शन आले हो बाबा। का नाही म्हणजे लोक नाव कोणाला ठेवतील, बाळाला की मंत्रींना? आणि त्या सुर्वे काकू जेव्हा घरी आल्या होत्या ना आमंत्रण द्यायला, तेव्हा या दोघींना हट्टाने सांगून गेल्या की तुम्ही दोघी जर कार्यक्रमाला आलात ना तर कार्यक्रमाची शोभा वाढेल। तर शोभा वाढवायला बोलवलंय की शोभा करायला हेच कळत नाहीये मला। त्यांना हट्टानं बोलवणाऱ्या सुरवेंना काहीतरी शिक्षा हवीच ना। एरवी आपण सहन करतो, आज त्यांना सहन करू देत। कशी दिसतेय मी? तनु, पिल्लू, बाबा, मंत्री, बल्ले बल्ले, सासू सुना अगदी शोभताय हा। असंच म्हणायचं होतं ना तुला? सेम। खोट, साफ खोट बोलताय दोघे। आज सुनबाई माझ्यापेक्षा उजवी दिसतीये। हा म्हणजे साडी नेसली असती तर अजून सुंदर दिसली असती। असं काय म्हणताय सासूबाई? हो चला। सासूबाई, अहो सासूबाई, मी साडीच नेसणार होते। मग तुम्ही साडीमध्ये एवढ्या ठसठशीत दिसता, मी काय उठून दिसणार? काहीतरीच काय सुनबाई। उलट मला तर वाटतं तुला कोणाची तरी दृष्टच लागेल आज। कशी लागेल? तुम्ही आहात की बरोबर? म्हणजे नाही म्हणजे तुम्ही एवढ्या सुंदर दिसताय, मला कशी काय दृष्ट लागेल कोणाची? शंतनू, त्या दोघी परत आल्या ना की यांचीच दृष्ट काढूया। रे सासू सुनेची अशी जोडी बघितलीच का कुठे? बरं सुनबाई, आज बारशाला आपल्या ओळखीची बरीच लोक येणार आहेत, तेव्हा तू जरा तुम्हीही माझं कौतुक कराल माझी अपेक्षा आहे सासूबाई। पहिलंच सगळं दुसऱ्यांना दाखवण्यासाठी। अरे कुत्र्याचं शेपूट एक वेळ सरळ होईल, पण सासू सुनेचं नातं। बरं निघतो आता। चल 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 सुनबाई, चला ना, उशीर होतोय। बाय। बाय तनु। बाय मंत्री। बाय बाय। बाबा, एका वादळापूर्वीची शांतता आहे का हो? हे सगळ्यात होतांड असतं। वादळ आतल्यात आपली तयारी करत असतं, फक्त ते असं स्मूथ आपल्यावरून आदळतं। पिल्लू, तनु, काय झालं? आम्ही काय म्हणतोय? आम्ही तुम्हा दोघींना एकत्र एकच असं काही म्हणायचंय का? हो। बापरे, बोला। तनु, आपल्याकडे आपली गाडी आहे ना, मग आम्ही कॅबनी का जाऊ? चावी दे ना गाडीची। दे ना। सुनबाई, गाडी मी चालवणार। सासूबाई, अहो ते काय तुमच्या पिल्लाला हाताला धरून चालवण्यासारखं सोपं काम आहे का? पण मला सोपी कामं करायला आवडतच नाही मुळे। हो पण अवघड कामं तुम्हाला झेपणारच नाहीयेत ना। हे काय? धडा बसला। चावी मला दे, गाडी मी चालवणार। पिलू, तुझ्या ह्या बोटाला धरून मी तुला चालायला शिकवलं की नाही? मग चावी मला देणार ना तू? अहो त्याचा तो चालायला शिकला असता, तुम्ही गाडी चालवायला शिकायचा ना। मला उत्तम गाडी चालवता येते, तेव्हा मीच गाडी चालवणार। दे। सासूबाई, नुसती गाडी चालवता येणं महत्वाचं नाहीये, गाडी पुढे तर सरकली पाहिजे ना। मुंगीच्या स्पीडनी गाडी चालवतात ह्या। तू कशी गाडी चालवत असते माहितीये मला। माणसाला बसल्या जागेवरून ढगात पोहोचवतेस तू। कॉन्फिडन्स तोच नाहीये मला तुझ्यावर, ते काही नाही, त्यामुळे मीच गाडी चालवणार। आणि मला माझ्या पिल्लूसाठी सुखरूप घरी परत यायचंय, तेव्हा गाडी मीच चालवणार। आणि मला माझ्या नवऱ्यासाठी लवकर घरी यायचंय, लवकर। तनु, दे ना चावी। अगो बाई,
अगं तुझ्या ड्रेसवर काय चाललं हे? ना केवढा मोठा डाग पडलाय. शी 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 शी. चला. सासूबाई थांबा. ही चिटिंग आहे. त्यांनी चावी दिली नाही, तुम्ही घेतलीये. जंग, प्यार आणि सासू सुन का भांडण, इसमें सब जहाज होता है. चला चला बसा. चला चला लवकर या. ओय सुनबाई, मी काय ड्रायव्हर आहे? स्वतःला काय मालकीणी समजतेस गाडीची? ऍक्च्युली काय झालं माहितीये का सासूबाई, तुम्ही गाडी चालवणार ना, म्हणजे ज्या बाळाच्या बारशाला आपण चाललोय त्याच्या लग्नापर्यंतच पोहोचू म्हटलं. मग तोपर्यंत मी छान झोप काढते. आगाऊपणे बोलू नकोस. मुकाटाने पुढे येऊन बस. आता कळतंय मला, तुमच्या बाजूला मी नाही बसले त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स ढासळतोय का? ओके, आलेच तुमच्या बाजूला. समज काय कॉन्फिडन्स लूज व्हायचा? आगाऊ एक नंबरची. या या. हा हा हि हि हो हो. बसा. बेल्ट लावा, बेल्ट लावा. चला. गणपती बाप्पा मोरया. हो सासूबाई, देवाची नका परीक्षा घेऊ. तुम्ही गाडी चालवताना तोही काहीही करू शकत नाही. गप्प बैस. बघ आता तुम्ही गाडी कशी चालवते ते. चलो. हो सासूबाई, गाडी रिव्हर्स जातीये. अगं अशी घाबरू नकोस ग. हत्तीला जेव्हा पुढे जायचं असतं ना, तेव्हा तो 5 पावलं आधी मागे जातो. ठोकतो. ठीक आहे ठीक आहे, एवढं काही झालेलं नाही अगदी. बघ आता मी तुला कशी नेते ते. एकदम झुईंकन जाऊया आपण. सासूबाई, तुम्हाला झू असं म्हणायचंय का? तू ना झोपेतेस म्हणून अशी बडबड करतेस. गप्प बैस आता. बघ आता. हळू घासेल घासेल, डावीकडे घासेल हळू. हा. बंड्या मध्ये मध्ये काय करतोय? तो मध्ये मध्ये नाही करत आहे. तुमची गाडी वेडी वाकडी जाते. सरळ चालवा. म्हणून आपण आजच्या पिक्चरला. रौनक, रौनक, बंड्या बाजूला हो. बाजूला हो. अहो हॉर्न वाजवा ना सासूबाई. अरे अगं हो ग. ध्वनी प्रदूषण होऊ नये ना म्हणून वाजवत नव्हते मी हॉर्न. पण याचं काय? अहो सासूबाई, कधीतरी तिथं बसला तरी तुमचाच मुलगा आहे तो. हळू हळू हळू. रॉरी, टेक केअर. वहिनी, टेक केअर काय टेक केअर? जरा म्हणून सासूवर विश्वास ठेवायचा नाही. विश्वास सोडून सगळं आहे तुमच्यावर. शांत बस, शांत बस आता. बरोबर चालवते मी गाडी. बघ आता. सावकाश सावकाश. आज सामना गाडीतच रंगणार वाटतं. आई खटका मारून गेली. अगं सुनबाई, तुला ना एक गोष्ट सांगते. नाही म्हणजे तुझी झोप उडेल. ससा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये सशाचा वेग जास्त असतो, पण त्याला ओव्हर कॉन्फिडन्स होता आपणच जिंकणार म्हणून. शेवटी काय झालं? सावकाश चालणार कासवच जिंकलं. काय झालं? सासूबाई, ही ना काही 100 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आता एवढं स्लो असून चालत नाही. बघा हो, बघा सासूबाई, सगळे लोक तुमच्याकडे बघतायत. बघ बघ, तूच बघ. सगळे बघतायत माझ्याकडे मी कशी गाडी चालवतेय. हसतायत ते तुमच्यावर, तुम्ही गाडी कशी चालवताय ते बघून. अशा अशा कट मारून दिल्या मला. का केलं तुम्ही असं? आम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? तुम्हीच दिलीत किल्ली त्यांना.
खाली बस, शांत बस. एवढंच आहेस तू? हं? तुझ्या ते किती 1672 ना मैत्रिणी आहेत. त्यांच्यापैकी एकीशी जेव्हा सिरियसली लग्न करायचा विचार करशील ना, तेव्हा तुला कळेल जगातला कुठलाही नवरा बायकोच्या कुठल्याही हट्टाला नाही म्हणायची हिंमतच करू शकत नाही. बाबा मला खूप टेन्शन आलंय हो. का? या दोघी पोहोचल्या असतील ना कार्यक्रमात? अरे त्या पोचल्या असत्या तेव्हा ना तिकडूनच फोन आला असता ना, या दोघींना इथून लवकर घेऊन जा म्हणून. बाजू पीछे हो. काय झालं? ओ सासूबाई, तो सायकल वाला तुमच्या पुढे जातोय बघा. हा? मग काय? अरे यार, आता बघच, आता बघच. ओ वाव, सासूबाई, त्या गोष्टीमध्ये कासवाचा इगो हर्ट झाला होता का हो? मला आणखी टेन्शन येते. कसलं? त्या दोघींचं की गाडीचं? त्या दोघींच्या भांडणामध्ये गाडीचं काय होईल ना याचं. हा. फोनच करून बघतो अंकुला. अंकू, काय हॅलो ला म्हणून असं कोणी किंचाळतं का? अरे आपत्कालीन स्थितीमध्ये तोंडातून आस येतं. काय 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 नक्की काय होतंय तिकडे? सासूबाई असं नका करू हो. हे बघ अंकू, मला नीट सांग काय काय चाललंय तिकडे. अजून अंदाज येत नाहीये. तुम्हाला सांग, गाडीचा इन्शुरन्स आहे ना? नाही, कालच संपला, रिन्यू करायला लागेल. या क्षणी रिन्यू कर. इकडे काहीही घडू शकतं. अहो सासूबाई, स्पीड ब्रेक. ठीक आहे. गेला का स्पीड ब्रेकर? ओ बाबा, सासूबाईंना सांगा हो गाडी नीट चालवायला. सरकार, गाडी सावकाश चालवावी. नाही, कशाला लावलेत? त्यावरून हसते ही माझ्यावर. ए अंकू, अंकू प्लीज, आईवर नको ना असू प्लीज. अरे बाबा, मी आता कायमचं हसणं विसरलीये. याहू! सायकल वाल्याला मागे टाकला. ए अंकू, हळू हळू प्लीज प्लीज, सांग आईला प्लीज. स्टीअरिंग व्हील पकडा. सासूबाई, हे बघा ती बाई येते, तिचं लक्ष नाहीये. हॉर्न वाजवा. केवढी मजा आली माहितीये. हो हो हॉर्न वाजवा सासूबाई. हो, बाजूला बाजूला. ब्रेक ब्रेक सासूबाई. माझ्याने ऐकणं नाही होते. बाबा, तुमच्या ओळखीत कोणी पोलीसवाला, वकील असं कोणी आहे का हो? आता तर वापरलं नसतंय म्हणा मी. बाबा, आपल्याला खूप गरज पडणार आहे. सासूबाई, असा हॉर्न वाजवून आडवी झालेली बाई परत उभी होणार नाहीये. सुनबाई, ते बाई खरंच आपली गाडी काय? तुम्ही ऍक्सिडेंट केलाय. तुम्ही ऍक्सिडेंट नाही ग, नाही. आता 15 वर्ष जेल. इतके वर्ष लायब्ररीत नोकरी करून जी मिळकत आहे ना, ती सगळी दंड म्हणून भरावी लागेल. सासूबाई, भूत नाही आहेत ते अजून. बाहेर या, लवकर बाहेर या. आधी आले आले आले. तुला बोलवतात बाहेर. बाहेर या. आले आले. तुमच्या बरोबर ड्रायव्हरलाही बाहेर बोलवा. सासूबाई, आता तुम्हाला बोलवतायत. आले आले. दोघी बाहेर या लवकर. हो येतोय. आलोय आलोय आलोय. अहो लवकर या ना. हो काय आहे? थांबा ना, येत आहेत ना त्या. काय हो, तुम्हाला साधं कळत नाही का? रस्त्यावरून फक्त गाड्याच नाही, माणसं सुद्धा जातात. चुकलं. पण तुम्हाला कुठे काही लागलं का? लागलं असतं तर घरात बसवत नाही शांतपणे वाटतं, म्हणून गाडीतून बाहेर झोळता. झोळता म्हणजे? बस माणसं. हो, हात कोणावर उघडताय? हात कोणावर उघडताय? आणि फक्त यांची चूक नाहीये, यांनी हॉर्न वाजवला होता. तुमच्या कानात ते बोळे होते ना. मला शिकवू नका. मी कानात हेडफोन्स घालीन, नाही तर झेंडूची फुलं घालीन. तुम्हाला काय करायचंय? आणि तसंही मी तुमच्याशी नाही, यांच्याशी बोलते. एक्सक्यूज मी. तुम्ही ज्यांच्याशी बोलताय ना, त्या माझ्या सासूबाई आहेत. आणि त्यांच्याशी कोणीही असं बोललेलं मला चालणार नाही. सासूबाई कुठे गेल्या? इथेच आहे. म्हणजे मान्य आहे, आणि भले त्यांना गाडी चालवता येत नसेल, त्या पुढे पुढे करत असतील, त्यांचं वय झालंय, पण म्हणून तुम्ही त्यांच्याशी असं नाही बोलायचं. सुनबाई, चिल चिल, मी बोलते ना, चिल. तू बोलत नाहीयेस?
तू मला काय काय येत नाही ते सांगतेस तिला. म्हणजे तुम्ही दोघी सासू सुना आहात? हो. तरीही गाडीत नाही एकत्र फिरताय? हो. मग अपघात होणारच. ए. एक मिनिट हा. सासूबाईंचा फोन आहे माझा. हॅलो सासूबाई, मी तुम्हाला मगाचपासून सांगतेय की मी घरीच येतेय. का मला 10 वेळा फोन करताय? तुमच्यामुळे ना आता माझा ऍक्सिडेंट झाला असता. ते काही नाही. आता जर तुम्ही मला पुन्हा फोन केलात ना तर मी फोन फोडून टाकेन. नाही माझा नाही, तुमचा फोन फोडून टाकेन. रिस्पेक्ट. सासू बरोबर भांडत होती ना म्हणून ऍक्सिडेंट झाला असता, माझ्यामुळे नाही. सगळं ठीक आहे, पण आता गाडी मी चालवणार आहे. चावी द्या. चल. इकडे. हा. हा तनू, नाही नाही, आता काही काळजी करायची गरज नाहीये. आता मी व्यवस्थित जाऊ, कारण गाडी मी चालवते. पिलू, अरे नको काळजी करूस, तुझी आई आहे ना. हा. सासूबाई, टायर पंक्चर झाला म्हणून लगेच पिलूला फोन करायची काहीच गरज नाहीये. अगं मला हसलीस ना, आणि तू काय केलंस, अवघ्या 50 मीटर अंतरावरती टायर पंक्चर झाला तुझ्या गाडीचा. अशी कोणी गाडी चालवतं का? सासूबाई, स्टेअरिंग व्हील असतं आपल्या हातात, टायर नाही. मी काय त्या टायरला सांगणार होते, टायर बाळा समोर बघ, जपून, खिळा असेल, पंक्चर होशील. अरे पण मुळात खिळ्यावरून कोणी गाडी चालवतं का? सासूबाई, गाडी खाली खिळा आलाय, गाडी खिळ्यावरून गेलीये. मग त्यात माझी काही चूक नाहीये मग सासूबाई. कोणाची चूक आहे, त्या टायरची का खिळ्याची? मला माहित नाही हो. तुम्ही अजून इथेच? मग नाही, मगाशी मी तुम्हाला क्रॉस करून पुढे गेलो तेव्हा या आजीने मला खुन्नस दिली. ए, नाही, अजून इथेच आहात तुम्ही? मला एक कळत नाही दादा, यांचे नवरे ना यांना गाडीची चावी देतातच का? माझं तर सीधा म्हणणं आहे, बायकाने गाडी चालवूच नाही. चालवत नाही. एक मिनिट. हो हो हो, हवा हवा. अरे बायका जर घर चालवू शकतात तर गाडी नाही चालवू शकणार काय? मग नाही नाही, आजी माझं काय- आजी आजी, हो, हो, हो. काय करताय हो? सासू सुना भांडताना दिसतात ना, पण आता एकत्र आल्यावर काय करू शकतो बघायचं काय? करू काय विचारचं? नको 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 अगं नको. सुनबाई, काय म्हणताय सासूबाई? चला. चल, 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 चल. ए, चला. हा. चालवताय? नको, तू चालव. थँक्यू थँक्यू. मज्जा आली ना? मग बायकांना चॅलेंज देत आहेत. नाही तर काय समजतात काय आपल्याला? चला 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 चला, आता पटपट जाऊया, नाही तर बाळ मोठं व्हायचं. चला. काय ग, तू गाडी नीट बंद केली नव्हतीस का? सासूबाई प्लीज हा, मी व्यवस्थित पंक्चर झाल्यानंतर गाडी बंद केली होती. तुम्हीच हेडलाईट वायपर वगैरे चालू केलेत. दिवसा डोळ्या कोण हेडलाईट चालू ठेवेल?
पाऊस नसताना वायपर सुरू केले होते ना. म्हणजे गाडी माझ्यामुळे बंद पडली असं म्हणायचंय का? किती कटकट सासू डोक्याला, किती वटवट रोजच ना, सासूचा तो म्हणालाय बोर बोर ग. आली मोठी शाणी, आली मोठी शहाणी, राजाची राणी, मुसक्या आवळीन ग, मुसक्या आवळीन ग. बाय बाय किती बडबड ही, ऐकून ना धड ही, भाराभर चिंध्या ग. भांड्याला भांड आता लागणार ग, जीवाचा आटापिटा होणार ग. अग 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 सोनबाई, काय म्हणता सासूबाई, अग अग सोनबाई.